बेस्ट बस अर्थात बृहन्मुंबई बस सेवेमध्ये एक अतिशय जबरदस्त अशी विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे का तर एक आपण पाहतो की सरळ सेवेची ॲड आहे आणि एक परमनंट नोकरी आहे आणि पात्रता 10वी आणि त्यानंतर थोड्याशा इतर काय गोष्टी आहेत त्या सगळ्या काय तुम्हाला मी नीटनेटक्या सांगतो व्यवस्थितरित्या बघा का तर एक्झाम पॅटर्न वगैरे जे तुम्ही रेग्युलर अभ्यासामध्ये आहेत तर तो सगळा इथं लागू आहे प्रॉपररित्या ॲडव्हर्टाइजमेंट बघूयात नेमकी काय आहे। अर्ज करायचा कालावधी जो आहे तो 8 जुलै ते या ठिकाणी 29 जुलै इथपर्यंत आहे। www.best_undertaking.com ह्या साईटवर जाऊन तुम्हाला इथं फॉर्म भरायचा आहे। आता बघा हे ॲडव्हर्टाइजमेंट नेमकी काय आहे ती थोडक्यात लक्षात घेणं गरजेचं आहे। टोटल 364 पदाची ही बस वाहक पदासाठी ॲड आहे। कशासाठी? बस वाहक ह्याच्यासाठी ॲड आहे ही। ह्यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर कॅटेगरीनुसार कोणकोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत त्या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी 34 आहेत, OBCसाठी 67 आहेत, त्यानंतर EWS साठी 36 आहेत, इतर ओपनसाठी 142 आहेत, ST कॅटेगरीसाठी 22 आहेत, त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी 36 जागा आहेत। अशाप्रमाणे जागा ह्या सगळ्या डिस्ट्रीब्युशन आहेत ते तुम्ही नीटनेटकं पाहून घ्या। अन्यथा डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे त्याच्यावरती हे ॲड देतो तिथं तुम्ही जागा प्रॉपररित्या बघून घ्या। आता याची शैक्षणिक पात्रता जर आपण पाहायचं झालं तर ती अशी आहे 10वी झालेला पाहिजे, 10वीमध्ये 50% मार्क पाहिजेत, मराठी विषय त्यामध्ये असावा त्या 10वीमध्ये आणि मराठीमध्ये किमान 100 पैकी 50 मार्क असावेत। त्यानंतर या ठिकाणी जो परिवहन मंडळाचा जो नूतनीकरण केलेला बस वाहकचा जो परवाना आहे आणि बिल्ला ह्या गोष्टी असणं अनिवार्य आहे। म्हणजे बस वाहकचं लायसन्स जे आहे तो आणि त्याच्याबरोबर जो बिल्ला आहे जो या ठिकाणी RTA महाराष्ट्र यांनी दिलेला असतो तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि हे 10वी व्यतिरिक्त एक्स्ट्रा क्वालिफिकेशन आहे का तर हे क्वालिफिकेशन ज्याला आपण बिल्ला म्हणतो आणि परवाना म्हणतो ह्या जर गोष्टी असतील तर येणाऱ्या भरपूर ज्या जागा आहेत ज्या महामंडळाच्या सुटणार आहेत त्या प्रत्येक गोष्टीसाठी ही तुमच्याकडं कंपल्सरी क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे का तर 10वी बेसवर ॲड आहेत पण त्याच्याबरोबर ही एक्स्ट्रा पात्रता तुम्ही धारण केलेली असावी। आता इथं जर आपण पाहायचं झालं तर वयोमर्यादामध्ये फार मोठी सूट आहे। ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्ष वय आहे आणि इतर कॅटेगरीला 5 वर्षाचं ॲड करून आहे म्हणजे 43 वर्ष आहे। आता वाहक असल्यामुळे इथं फिजिकल पात्रतासुद्धा आहे। उंची किमान 154 असावी आणि या ठिकाणी कमाल 178 असावी। आता कमाल उंचीची सुद्धा मर्यादा घातलेली शक्यतो ती नसती म्हणजे जास्तीत जास्त 178 म्हणजे 6 फुटापेक्षा थोडासा कमी असणं गरजेचं आहे। वजन 45 किलो असणं गरजेचं आहे म्हणजे 45 नाही 45 पेक्षा जास्त वजन असणं आवश्यक आहे। तदनंतर आपण पाहतो वेतन श्रेणी 36,000 ही बेस पे आहे, मूळ वेतन 22,060, महागाई घरभाडं वैद्यकीय गणवेश धुलाई तसंच इतर सुविधामध्ये प्रवास वगैरे ह्या सुविधा आहेत त्या म्हणजे ठीक आहे। म्हणजे नोकरी जी आहे मुंबईमध्ये ज्याला राहायचं आहे व्यवस्थितरित्या त्याच्यासाठी एक अतिशय मोठी संधी आपण मानू शकतो। आता यामध्ये कसं आहे बघा फॉर्म भरताना फी आहे 1,000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि अदर कॅटेगरीसाठी 900 रुपये एवढी फॉर्म फी आहे। आता याच्याबरोबर एक परीक्षासुद्धा आहे। ही परीक्षा टोटल 30 मार्काची, ह्यामध्ये एकदम बेसिक लेवलचे गणिताचे 10 प्रश्न आहेत, सामान्य विज्ञान लेवल चालू म्हणजे GK इतिहास भूगोल ह्या एकदम बेसिक लेवलचे 10 प्रश्न आहेत, मराठीचं ज्ञान मराठी इंग्रजीचं ज्ञान ह्याला 10 प्रश्न आहेत। टोटल यामध्ये सगळे मिळून तुम्हाला 12 मार्क आले पाहिजेत, 30 पैकी किती 12, पण प्रत्येक विषयात किमान 3 मार्क तुम्हाला इथं आली पाहिजेत असा एक
नियम आहे इथं. परंतु फारसं काय इथं एवढं जड पेपर नाही. तर इथं निवड प्रक्रिया अशी राहणार, तुमची एक ऑनलाईन टेस्ट होणार, त्यानंतर कागदपत्राची पडताळणी होणार, त्यानंतर आपण पाहतो बदली म्हणून तुमची तिथं बदली वाहक म्हणून नियुक्ती होणार, म्हणजे ॲसिस्टंट म्हणून काय काळ, आणि त्यानंतर कायमस्वरूपी तुमची तिथं त्या पदावरती नियुक्ती होणार. अशा प्रकारे आहे. त्यानंतर याची वेटिंग लिस्टसुद्धा असणार आहे. म्हणजे कुणी वरच्या जॉब सोडला तर खालच्याला संधी असेल. 2 वर्षासाठी वेटिंग लिस्ट ह्याचे आहे. आणि या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त जर फॉर्म आले तर नॉर्मलायझेशन प्रक्रियेनं ह्याचा निकाल लावला जातो. नॉर्मलायझेशनवरती आपले मस्त असे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तर एक संधी आहे, ते संधी थोडीशी MPSCच्या पोरांसाठी आउट ऑफ बॉक्स आहे का, तर बिल्ला वगैरे किंवा वाहन परवाना वगैरे ह्या गोष्टी उपलब्ध नाहीती, म्हणून इथं थोड्याशा अडचणी येतात. का तर इथं तुम्हाला फॉर्म भरताना पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट अशा प्रकारच्या गोष्टी कंपल्सरी पाहिजेतच पाहिजेत. ऑनलाईन अर्ज आहे, ऑनलाईन अर्ज तुम्ही दाखल करू शकता. त्याच्यासाठी वेबसाईट आहे, त्याच्याबरोबर ही पूर्ण वेबसाईट लिहून घ्या, नेटवर टाका अशी वेबसाईट, त्याच्यावर येतं ॲप्लाय म्हणून, तिथं ॲप्लाय तुम्ही करू शकता. ह्याच्याबरोबर तुम्हाला कोणाला लेखीचं गायडन्स घ्यायचं असेल तर आपली बॅच ह्याची उपलब्ध आहे, ते बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.